आज की रेसिपीज आपको कैसी लगी? आज मैंने डाला था मसाला वांगा। अरे गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? येस, आजचा व्लॉग होणार आहे मराठी स्पेशल. की खूप दिवसांपासून मी विचार करत होते, मी महाराष्ट्रीयन आहे तर एक व्लॉग आपण मराठीमध्ये तर बनतो, राईट? ठीक आहे. तर हे सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता माझ्या कॉलनीच्या बाहेर सुंदर ऊन पडलं आहे आणि तुम्ही बघू शकता कॉलनी किती शांत आणि किती सुंदर वाटत आहे, राईट? ठीक आहे, आज परत मी एक क्विक रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. ती आहे मसाले वांगे स्पेशल. तर चला, वांग्यांना आपण पहिले चिरा लावून घेतल्या आहेत म्हणून. आणि हो, ही रेसिपी माझी आणि माझी दीदी जी माझ्याकडे स्वयंपाक करते तिची आहे, कारण की ती आहे बालाघाट MP ची. तर ती तिच्या पद्धतीने पण ती रेसिपी करते. तर तिने हा मसाला बनवून घेतलाय, ज्यामध्ये तिने आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद पावडर, जिरा पावडर, धना पावडर, थोडंसं गरम मसाला हे तिने मिक्स करून पहिलं ते वांग्यांच्या आतमध्ये भरून घेतलं. तुम्ही बघू शकता की ती कोणत्या पद्धतीने त्या आतमध्ये भरते. त्यामुळे तुम्ही पण एकदा असं ट्राय करा. चिरा लावून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही मसाला कसा भरायचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण ठेवूयात कढईमध्ये तेल. तुम्ही बघितलंय 4च वांगी आहेत, त्याच्यामुळे मी जास्त तेल टाकणार नाहीये. जितकं तेल टाकलंय तेवढं. पहिलं आपल्याला वांग्यांना फ्राय करून घ्यायचं, एकदम खुसखुशीत फ्राय करून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये त्यांना सॉफ्टनेस आली पाहिजे. वरती तुम्ही बघालच की कसं आहे. थोडंसं हलवून घेते आणि मग हळूहळू आपण झाकण ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये, फक्त आपल्याला झाकणामध्ये त्याच्या स्वतःच्या हीटमध्ये त्याला शिजू द्यायचं आहे. पण हो, बाहेरची लेअर थोडी क्रिस्पी झाली पाहिजे बरं का. तर गॅस तुम्ही मीडियम ठेवू शकता. आता तुम्ही बघितलं की वांगी कशी झालीत. आपल्याला एक्झॅक्ट अशीच वांगी काढायची होती. तर तुम्ही बघून घ्या, असा कलर आला पाहिजे, जास्त ब्राऊन वांगी करायची नाही. आणि कढईमध्ये तेच तेल आहे, त्यामध्येच आपण पुढची रेसिपी प्रिपेअर करणार आहोत. तेल बदलायचं नाहीये, कारण की वांग्याची त्याच्यामध्ये टेस्ट उतरलीच असणार आहे. तर त्याच तेलामध्ये आम्ही टाकत आहोत चिरलेला कांदा. चिरलेला कांदा म्हणजे खूप बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही मोठा कांदा पण ठेवू शकता, पण त्या मोठ्या कांद्यामुळे आपल्याला ग्रेव्ही बनवायची, राईट? आपल्याला पेस्ट नाही करायची. त्यामुळे थोडंसं कांदा एकदम बारीक चिरलेला हवा आणि तो गोल्डन होस तोपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण बघा जिरा पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर हे पावडर्स आपण टाकून घ्यायचे आणि शेवटी हळद, मीठ आणि कसुरी मेथी हे सगळं एकत्र आलं. त्यानंतर मग यामध्ये आपण थोडंसं कांदा लसूण पेस्ट किंवा आलं लसूण पेस्ट तुम्ही टाकू शकता. कांदा लसूण, सॉरी माझ्याकडनं चुकून बोलले मी. तर आलं लसूण पेस्ट तुम्ही टाकायची आणि मग ह्याला एकदम एकजीव प्रमाणे एकदम मस्तपैकी हलवून घ्यायचं. हा मसाला ना बेसिकली मी जेव्हा तयार करते ना, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण लावून कमी गॅसवरती मी प्रयत्न करते की त्याला शिजवायचा. पण माझ्या दीदीची स्टाईल थोडीशी वेगळी आहे. ती फुल गॅसवरती मसाले परतते. प्रत्येकाचे वेगवेगळं आहे, पण हो, आम्ही ह्या वेळेस हाच प्रयत्न केला. हो, थोडीशी कोथिंबीर पण टाकली बरं का, दिसत आहे तुम्हाला. तर यावेळेस आम्ही थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलंय आणि कमी गॅसवरती माझ्या स्टाईलने थोडंसं मसाले परतून घ्यायचा प्रयत्न केला आहे. कारण की आम्ही दोघी मिळून थोडंसं ट्विस्ट आहे, राईट? महाराष्ट्रीयन आणि MP, त्या ट्विस्टला आणण्यासाठी आम्ही आमच्या दोघींच्या प्रमाणे आम्ही रेसिपी ट्राय करत आहोत. आता तुम्ही बघितलं असेल की कसं तेलवरती सुटलंय, पाणी टाकलं होतं. जसं मसाल्याला तेल सुटेल, तुम्ही त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे. आणि हो, परत थोडंसं पाणी टाका किंवा टोमॅटोच्या पाण्याला सुटू द्यात आणि नंतर मग परत शिजू द्यात. मग आपण परत एकदा ह्याच्यावरती झाकण लावून ठेवूयात, झाकण काढूयात आणि हो, ग्रेव्ही इज रेडी. तर तुम्ही बघू शकता तेल परत सुटलंय, त्या म्हणजे मसाला चांगलाच शिजलेला आहे, हो की नाही? आता आपण यामध्ये आपली जी आपण अगोदर जी वांगी आपण फ्राय करून ठेवली होती ती सोडूया. वांगी चांगली परतून घ्यायची त्या मसाल्यामध्ये. मसाला चांगला लागला पाहिजे वांग्यांना, कारण की वांग्यांच्या आतमध्ये पण आपण मसाला भरला होता, राईट? तर वांग्यांच्या बाहेर पण तो थोडासा लागला पाहिजे. आता थोडं पाणी टाकायचं नाही, आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. थोडंसं वांगं आपण शिजून द्यायचं आहे. जसं परत तेल सुटेल आणि मग परत एकदा त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शेवटी पाणी टाकायचं आहे. आणि बरं का, मी एवढं पाणी टाकलं आहे, पण तुम्ही शेवटी बघाल की एवढं पाणी राहत नाही, कारण की पाण्यामध्ये ते वांगं शिजणार आहे. अर्धं शिजवून घेतलं होतं बरं का आपण आधी. आता शेवटी जे शिजवायचं आहे ते तर फायनल शिजलेलं वांगं असणार आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि सरळ आपण ठेवून देतोय यावर आपलं परत झाकण. आणि शेवटी बघा, ही आहे आपली एंड प्रॉडक्ट. किती टेस्टी दिसत आहे, राईट? तर नाही एकदम पातळ भाजी आहे, नाही जास्त ड्राय आहे, एकदम सेमी ग्रेव्ही.
आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. मसाली वांगी होती बालाघाट स्टाईल. तुम्ही तुमच्याप्रमाणे पण त्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करू शकता मसाल्यांमध्ये. पण ट्रस्ट मी, आजची रेसिपी क्विक होती, फटफट झाली आणि खूपच टेस्टी होती. तर मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला कशी वाटली आणि नक्की ट्राय करा घरी. उद्या मी अजून 2 स्पेशल रेसिपीज घेऊन येते. दोज आर समर स्पेशल्स. क्विक रेसिपीज आहेत. बेसिकली मी 2 चटण्या घेऊन येते. एक आहे मिंट चटणी आणि दुसरी आहे आंबे डाळ. आता भरपूर जणांना कळलं असं जेव्हा मी आंबे डाळ बोलते, पण मी ती चटणी फॉर्म मध्ये आणते आणि ती खूप दिवस राहते. पण त्याप्रमाणे मी तुम्हाला उद्या सांगणारच आहे कसं होणार आहे. पण प्लीज जोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करणार नाही मला तुमचा सपोर्ट दिसणार नाही. तुम्ही जेवढं मला सपोर्ट कराल तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे, कारण की देन आय विल बी एक्साइटेड टू ब्रिंग मोर रेसिपीज टू यू गाईज. दॅट ऑल्सो क्विक रेसिपीज. तुम्हाला डाएट रेसिपीज हव्यात, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, एव्हरीथिंग. लाईक तुम्ही कमेंट करून सांगू शकता की आम्हाला ही रेसिपी बघायची आहे. डेफिनेटली आय ट्राय फॉर यू. So till then, please like, subscribe and support. Till then, bye bye.